सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या काही काळापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बहुचर्चित ठरलेल्या येवला तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीची तब्बल 50 वर्षांनंतरची दुसरी ऐतिहासिक ग्रामसभा येत्या मंगळवारी 26 मे 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात होत आहे। या सभेमुळे संपूर्ण तालुक्याचं लक्ष सावरगावकडे वेधले। काही दिवसांपूर्वी सावरगावच्या ग्रामस्थांनी प्रशासकीय कारभारातील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक आंदोलन करत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते। या पार्श्वभूमीवर होणारी ही सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या सभेची अधिकृत नोटीस जाहीर केली आहे। या हाय व्होल्टेज सभेत गावातील प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा आणि विकास कामांवर चर्चा होणार आहे। गावाच्या पारदर्शक कारभारासाठी महिला, तरुण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाने केले। या संदर्भात गावकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। आता सर्वांचे लक्ष ग्रामसभेकडे लागलंय। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। आणि भरतही नव्हती। पण मग आता नेमकं असं झालंय की आबा आणि मच्छिंद्र काका यांच्या माध्यमातून आणि सर्व गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे ही ग्रामसभा आता नियोजित भरलेला मागच्या वेळेस झाली, आताही परत 26 तारखेला होणार आहे। याकरिता सर्व आदिवासी, दलित यांची निधी ही आम्हाला आजपर्यंतही माहिती नाही, तर ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून ही आम्हाला मिळाल्या पाहिजे। आणि जी इथून मागाची दलित आदिवासींची जी निधी आलेली आहे त्या निधीचा आम्हाला कुठलाही माहिती नसल्यामुळं हिचा उपयोग कुठं केलेला आहे, कसा केलेला आहे याची माहिती आम्हाला या ग्रामसभेतून मिळाली पाहिजे आणि ती सर्व ग्रामसेवकने आम्हाला दिलेली पाहिजे। समाज कल्याणची अतिशय मोठ्या प्रमाणात ग्रँट असते। आजपर्यंत आमच्या आदिवासी, दलित बांधवांना कुठल्याही समाज कल्याणचा लाभ हा मिळालेला नाही। जे OTSPच्या योजना असतात, विहिरींच्या योजना असतात, अनुसूचित जमाती करतात, आमच्या एकाही भिल्ल समाजाला अजून विहीर मिळाली नाही। कारण ते त्यांनी प्रकरण केलं, यांनी ग्रामसेवकने काही सांगा तुमची घरपट्टी भरा, तुमचा अमुक कर भरा, कारण थोडंसं कर असतो 200-400चा आणि आमची जात ही अतिशय गरीब आहे, तर याच्या कारणास्तव ग्रामसेवकाला कोणतरी दबाव आणून ग्रामसेवक त्यांचे प्रकरण फेटाळून द्यायचा। आणि शेबरीचे बऱ्याच दिवसापासून फाईल आहे पंचायत समितीत पेंडिंग आहे, काय कोण सांगतं का काय हेच कळत नाही, किंवा ग्रामसेवक सांगतो का ते आमचे शेबरीचे फाईल आजपर्यंत आयुक्तालयात गेलेले नाही। तर आमचे संबंधित काही कार्यकर्ते आयुक्ताला भेटले तर आयुक्त म्हणे तुमचे फाईलच इथे येते नाही तर आम्ही कशी काय मंजूर करायची। तर याची सुद्धा आम्हाला ग्रामसभेच्या माहितीतून मिळाली पाहिजे। आणि दुसरा प्रश्न आहे, जो आदिवासीचा निधी आहे तो कुठं वापरला, दलितांचा निधी कुठं वापरला याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। सर्व सावरगावातील ग्रामस्थांना मी विनंती करतो की येत्या 26/5/2026 रोजी आपल्या गावातील ग्रामसभा आहे, तर आपण सर्वांनी त्या ग्रामसभेकरता यायचं आहे। ग्रामसभा याकरता आहे का आपले जे काही राहिलेले काही जे प्रलंबित प्रश्न आहे ते सगळ्यांना ते प्रश्न त्या ठिकाणी मांडता आले पाहिजे। काही योजना ग्रामपंचायतीमधून लाभ न झालेल्या लोकांनाही त्या ठिकाणी प्रश्न मांडता आले पाहिजे। याकरता सर्वसामान्य जनतेपर्यंत जे काही काम पोहोचलेलं नाही, योजना पोहोचलेलं नाही, ते प्रत्येकानं त्या ठिकाणी येऊन त्या प्रत्येकाला त्याचे प्रश्न त्या ठिकाणी मांडता येतात। याकरता ग्रामसभा असते, म्हणून सर्वांनी त्या ग्रामसभेकरता यावं। कारण या सावरगाव म्हणलं तर एकदम जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गाव आहे। कारण या गावामध्ये स्वामी समर्थाच्या रूपाने आध्यात्मिक वारसा तर लाभलेलाच आहे, एक राजकीय वारसा सुद्धा या गावामध्ये लाभलेला आहे आणि एक कचेरीचे सावरगाव म्हणून हे गाव ओळखले जात होतं। परंतु आता काही हल्ली काळापासून आज सावरगाव परत एक वेगळ्या कारणाने चर्चेत आलेलं आहे।
ते कारण म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये अनेक झालेला घोटाळा, तो भ्रष्टाचार. आपल्या ग्रामस्थांनी तो भ्रष्टाचार बाहेर तर काढलेलाच आहे. त्यानुसार पंचायत समितीमध्ये BDOकडे तक्रार केलेली होती, आंदोलनं करू असंही त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्यानंतर काही चौकशी करता लोक येतात शासकीय, पण ते फक्त चौकशी करतात, प्रोटोकॉल करतात, चहा पाणी घेऊन निघून जातात. ग्रामपंचायतीमध्ये गेलं की ग्रामसेवक असेल किंवा त्यांना सहकार्य असणारे काही सदस्य असतील, ते उडीचे उत्तर देतात आणि फक्त हे चालू आहे. तर मला तरी वाटतं की आपण सर्व जर एकत्र आलात तर नक्कीच त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी होईल आणि आपले जे काही राहिलेले प्रश्न आहे ती सुद्धा त्या ठिकाणी देखील मांडता येतील. याकरता मी सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा विनंती करतो, आव्हान करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे. ग्रामसभा म्हणजे काही पक्ष नाही, ग्रामसभा म्हणजे काही कोणी पार्टीचा विषय नाही. ग्रामसभा म्हणजे प्रत्येकाचा त्या ठिकाणी, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, हक्क आहे की त्या ग्रामसभेमध्ये येऊन आपण आपले राहिलेले काही प्रश्न आहे, आपल्याला ज्या योजनेचा लाभ झाला नाही ती योजना आपल्यापर्यंत पोहोचावी किंवा आपल्याला काही कोणी लाच मागत असेल ते त्या ठिकाणी देखील आपल्याला सांगता येतं. का आपले प्रश्न त्या ठिकाणी होत नाही, का आपलं काम त्या ठिकाणी होत नाही. अनेक योजना त्या ग्रामपंचायतीमध्ये असतात पण त्या आपल्यापर्यंत का पोहोचत नाही, का ते ग्रामपंचायत आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. याकरता आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहे. ही सर्व सावरगाव ग्रामस्थांना मी विनंती करतो. ओके.